नमस्कार फ्रेंड्स, सुगंधास किचन चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवर उडदाचे पापड करून पाहणार आहोत. वर्षभर टिकणारे पापड करणार आहोत. तर चालू करूया आपण. इथे मी मिऱ्या घेतलेल्या होत्या. या मिऱ्या मी अशा ह्यामध्ये बारीक करणार आहे. खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक करून घ्यायच्या आहेत. तर मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. 2 ग्लास पाणी आपल्याला या पद्धतीने उकळून घ्यायचं आहे. यामध्ये हा पापड रामबंधू पापड मसाला ॲड करायचा आहे आणि मिरेपूड पण ह्यामध्ये ॲड करायची आहे. चांगलं असं पाणी उकळल्यानंतर मी सर्व हे मिश्रण या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर मी 1.5 किलोचे पापड करणार आहे. 1 किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ असं या प्रमाणामध्ये मी हे दळून आणलेलं होतं पापडाचं पीठ. तर आपल्याला हे सर्व उकळून घेतलेलं पाणी या पिठामध्ये ॲड करायचं आहे. हे पीठ मी चाळून घेतलेलं होतं अगोदरच. हे सर्व असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी खूप गरम होतं ना, त्यामुळे मी असं चमच्याने मिक्स करत आहे. उडीद डाळीचं पीठ खूप चिकट असतं, त्यामुळे खूप वेळ लागतो आपल्याला हे पीठ मळून घेण्यासाठी. पीठ मळून झालेलं आहे आणि मी यामध्ये असं ठेवून देणार आहे झाकून. 1 रात्र पीठ मी हे असं ठेवून दिलं होतं साईडला झाकून व्यवस्थित. दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या पिठाला 2 भाग करून घेतलेले आणि मग ठोंब्याने मऊ करून घेणार आहोत. असं ठेचून घ्यायचं आहे. थोडंफार तेल लावायचं आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर पापड काळे पडतात, म्हणजे टिकत नाहीत. काही दिवसांनी त्याला बुरशी लागते, वास पण येतो वेगळ्या प्रकारचा. त्यामुळे तेलाचा वापर जास्त करायचा नाही. असं टोमॅटो ठेचून घेतलेलं आहे. खूप कडक होतं पीठ ते. यानंतर ठेचून घेतल्यानंतर मऊ झालेलं आहे. बघा, पहा इथे किती खेचलं तरी पण पीठ असं तुटत नाही अजिबात. म्हणजे किती चिकट असतं पहा इथे. छान असे मऊ झालेलं आहे. एवढं खेचते पण हे तुटत नाही आहे, म्हणजे उडदाचं पीठ हे चिकट असतं ना. पापड आपले खूप छान होणार आहेत. अशा पद्धतीने मी रोल तयार केलेले आहे 2. एक साईडला ठेवून दिलेलं आहे. सुरीला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे सर्व गोळे तयार करून ठेवणार आहेत. तुम्ही दोऱ्याने पण कट करू शकता रोल. मी हे सुरीने केलेलं आहे कट. हे अशा आकाराचे गोळे तयार करून घेत आहे. पहा, असे तयार झालेले आहेत गोळे. या आकाराचे गोळे तयार केलेले आहेत.
मी असं झाकून ठेवणार आहे साईडला. तर आपण लाटायला घेऊया पापड. हे असं लाटणं घेतलं होतं मी, रेषा असलेलं. मी एकटीच होते लाटायला. मला 2 दिवस लागले. 2 दिवस मी थोडे थोडे करून लाटून घेतलेले पापड. असे या पद्धतीने आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत. खूप पातळही नाही करायचे, नाहीतर मग तुटतात नंतर वाळवल्यानंतर. तर अशा पद्धतीने आपला हा पापड लाटून झालेला आहे. तर पहा, खूप छान कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. पहा, तर सुती कापडावरती आपल्याला हे फॅन खाली असे सुकवायचे आहे. लगेच उन्हामध्ये नाही ठेवायचे. जिथं आपण लाटायला बसलेलो आहे ना, तिथे साईडला आपण असं सुती कापड टाकायचं आणि त्यावरती असे पापड ठेवून द्यायचे लाटलेले. या पद्धतीने मी पापड लाटून घेतलेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये 10 ते 15 मिनिट, सुंदर असं ऊन पडलं होतं, तर मी असं या पद्धतीने वाळून घेतलेले आहेत. सुंदर असा कलर आलेला आहे. 120 पापड झाले होते 1.5 किलो पिठामध्ये. तर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. तर मी गॅलरीमध्येच पापड वाळून घेतलेले आहेत. तर छान असे वाळवले गेले होते. त्यानंतर मी पापड तळून पाहिले. मैत्रिणींना खूप छान असे तळले गेलेले आहेत.